नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला दापोलीमधील फेमस असे प्लेसेस दाखवणार आहे, जसे की लाडगर बीच, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती आणि हरणे बंदर, जे की खूप फेमस आहे मच्छीच्या लिलावासाठी। सो चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या ह्या व्लॉगला। सो माझ्यासोबत होते माझे मिस्टर, माझी नणंद आणि जीजू। गावच्या घराच्या पूजेसाठी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो। तिथेच आमचा प्लॅन ठरला की दापोलीला जायचे 2 days स्टेसाठी। सो माणगाव ते दापोली हे अंतर ऑलमोस्ट 85 to 90 किलोमीटर्स आहे। दापोलीला जाण्यासाठी माणगाववरून 2 रूट्स आहेत। एक तर तुम्ही लोणेरे मार्गे महाडवरून दापोलीला जाऊ शकता, नाहीतर तुम्ही मंडणगड थ्रू दापोलीला पोहोचू शकता। लोणेरेवरून सुद्धा तुम्हाला मंडणगडला जाता येते आणि मग तिथून पुढे तुम्ही दापोलीला पोहोचू शकता। सो आम्ही त्याच रोडनी दापोलीला जात होतो। माणगाववरून महाड या रोडनी जाताना तुम्हाला लोणेरे फाटा लागेल, तिथून राईट घेऊन तुम्ही गोरेगाव, चिंचवली ही गावे करत मंडणगड मार्गे दापोलीला जाऊ शकता। सो आता आपण लोणेरे मार्गे मंडणगडला पोहोचलो, तिथून लेफ्ट घेऊन आपण दापोलीला पुढे जाणार आहोत। आता आम्ही फायनली पोहोचलो दापोलीमध्ये। दापोलीमध्येच आमच्या मामाची मुलगी भेटली, ती इथे फेमस असणाऱ्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये ॲज अ हॉरिकल्चर स्टुडंट म्हणून आहे। या विद्यापीठमध्ये मुली मुलांसाठी दोघांसाठी हॉस्टेल्स अवेलेबल आहेत।
या कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र सरकारने 18 मे 1972 रोजी केली, जेणेकरून समुदायात शिक्षण दिले जाऊ शकेल, स्थानिक समस्यांवर संशोधन केले जाऊ शकेल आणि सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाऊ शकेल. 12 फेब्रुवारी 2001 रोजी विद्यापीठाचे नाव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली असे ठेवण्यात आले. जिजूंचे शिक्षण हे याच विद्यालयातून झाले होते हे त्यांना संपूर्ण माहिती होती या विद्यालयाची. सो ते आम्हाला एक्सप्लेन करत होते सर्व काही. या विद्यालयामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बघायला भेटले. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आंब्याचे किती प्रकारचे प्लांट्स यांच्याकडे होते. संपूर्ण कॉलेजची विजिट झाल्यानंतर आम्ही समूला म्हणजेच मामाच्या मुलीला दापोली बसस्थानक येथे ड्रॉप केले. वीकेंडची सुट्टी होती म्हणून ती तिच्या घरी चालली होती. दापोली बसस्टँड ते कॉलेज हे अंतर अप्रॉक्स 2 किलोमीटर आहे. हे आहे दापोली बसस्थानक. त्याच्यानंतर आम्ही तिथून जेवायला गेलो. दापोली बसस्थानकाच्या जवळच श्रेयश म्हणून फेमस असे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. समूचा उपवास असल्यामुळे ती आमच्यासोबत जेवायला आली नाही. सो आम्ही या हॉटेलमध्ये ऑर्डर केले कोकम सरबत, कोथिंबीर वडी, झुणका भाकर, पोह्यांचे बिरगोंडे, स्पेशल थाली. हे सगळं पोटभर खाऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता आम्ही चाललो आहोत लाडघर बीच येथे. तिथेच आम्ही स्टे साठी बुकिंग करून ठेवली होती. जिथे आम्ही स्टे करणार आहोत हे जिजूंच्या मित्राचेच हॉटेल आहे, जे की अगदी समुद्राच्या 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. दापोली बस स्टॉप ते लाडघर बीच हे अंतर अप्रॉक्सिमेटली 17 ते 18 किलोमीटर आहे. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हे आहे ते हॉटेल. अगदी समुद्राच्या 2 मिनिटावरतीच हे हॉटेल आहे. आनंदी निवास असे या हॉटेलचे नाव आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता. मी तुम्हाला या हॉटेलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. सो कधी तुमचा दापोलीला लाडघर येथे जाण्याचा प्लॅन झाला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या. अगदी अफोर्डेबल रेट मध्ये आणि घरगुती जेवण खूप अप्रतिम भेटते इथे. आम्ही ऑलमोस्ट 4:30 ते 5च्या वेळेस लाडघर येथे पोहोचलो होतो. छान असा सूर्यास्त होत होता. संध्याकाळची वेळ होती. खूप छान वातावरण होते.
छान असा निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतला आणि मग पुन्हा थोडे वॉक करून आम्ही जेवणासाठी रूमवरती गेलो. हे आहे तिकडच्या वॉटर राईड्सचे रेट्स. सो इथे 8-9 अशा वॉटर राईड्स अवेलेबल आहेत. सो रात्री मस्त जेवून थोडं रेस्ट करून आम्ही सकाळी निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्ही फर्स्ट विजिट दिले ते दत्त मंदिर. लाडघर बीच पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सो या मंदिराची थोडीफार मी तुम्हाला माहिती देते. या मंदिराची स्थापना पिढी अंदाजानुसार 1880 ते 1890च्या दरम्यानची आहे. लाडघर गावातील ग्रामस्थ पांडुरंग संभाजी गोरे या दत्त उपासकाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडघर गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबराच्या बुद्ध्याशी दत्त पादुका आढळल्या. त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने इथे मंदिराची निर्मिती झाली. येथील प्रथेप्रमाणे दत्त जन्म काळापूर्वी 2 दिवस दत्त संप्रदायाप्रमाणे भिक्षेसाठी वारी निघते. वारीच्या पहिल्या दिवशी वारी बुंडोरी, करजगाव, लालबाग करीत लाडघर गाव पूर्ण करीत देवळावर येते, तर दुसऱ्या दिवशी कर्देगावी जाऊन येते. वारीचा दुसरा दिवस हा काळभैरवाच्या नवसाचा आणि महाप्रसादाचा दिवस असतो. पुढचा दिवस जन्मकाळाचा असतो. जन्मकाळाची वेळ पंचांगानुसार रात्री 12:39 आहे. रात्री 8:30 पासूनच मंदिरात भजने कीर्तने चालू होतात. ती साधारणतः पहाटे पर्यंत असतात. जन्मकाळाच्या दुसऱ्या दिवशी अभिषेक, पूजा या विधिवत कार्यक्रमानंतर देवळातून श्री दत्तांची पालखी बाहेर निघते. पालखीच्या दिवसापासून येथे पुढील 3 दिवस जत्रा असते आणि जत्रेबरोबरच अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खेळांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाडघरचा समुद्रकिनारा सायंकाळच्या वेळेस माणसांनी प्रचंड फुललेला असतो. तसेच अशा प्रकारे लाडघरचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव चालतो. दत्त मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता आम्ही पोहोचलो टेबल पॉइंट या लोकेशन वरती. इथून तुम्हाला दापोलीचा छान असा टॉप व्ह्यू दिसतो. हा छान असा व्ह्यू बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती बघायला.
सो फायनली आम्ही पोहोचलो अंजली येथील गणपती मंदिराच्या इथे. लाडघर बीच पासून हे महागणपती मंदिर अगदी 1 तासाच्या अंतरावरती आहे. या मंदिरातून तुम्हाला समुद्राचे सुंदर असे दृश्य दिसते. हे अंजली गावात असलेले गणेश मंदिर आहे. येथे तुम्हाला गणेशांच्या पावलांचे ठसे देखील पाहता येतील. मंदिरातून आजूबाजूच्या नारळ सुपारीच्या झाडांचे विहंगम दृश्य दिसते. जवळचा सुवर्णदुर्ग किल्ला, अरबी समुद्र आणि आजूबाजूच्या टेकड्या देखील मंदिरातून पाहता येतात. मंदिरासमोर एक तलाव आहे जिथे पर्यटक मोठ्या माशांना आणि कासवांना खायला घालू शकतात. गणेशाच्या मंदिराशेजारी भगवान शिवाचे एक लहान मंदिर देखील आहे. हे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे, म्हणून याला कड्यावरचा गणपती असे बोलले जाते. येथून खाली उतरण्यास पायऱ्या देखील आहेत. हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी होते, मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेले. यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले. यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्याचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले. त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले. तर आपण बघूया हेच ते गणपतीचे पाऊल. आम्ही दुपारच्या वेळेस गेलो होतो, त्यामुळे खूप ऊन होते. सो तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते त्या ज्यूसचा आस्वाद घेऊ शकता. थंडगार ज्यूस पिल्यानंतर आम्ही निघालो लंच करण्यासाठी. वाटेवरच आम्हाला आमंत्रण हॉटेल दिसले. आमची सगळ्यांची फिश खायची खूप इच्छा होती. सो हे हॉटेल आम्हाला बेस्ट वाटले. तुम्ही कधी आलात तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या. अप्रतिम जेवण होते इथे. सो जेवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्हाला जायचे होते हरणे बंदर येथे. तिथे माशांचा लिलाव हा 4 वाजता सुरू होतो. सो आम्ही ऑलमोस्ट अर्धा तास आधीच तिथे पोहोचलो होतो. चला तर मग जाणून घेऊया थोडे हरणे बंदराबद्दल. हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक प्रसिद्ध बंदर आहे. हरणे गावात कोळी समाजाची मोठी वस्ती असून येथील बंदरावर मासळी बाजार हा प्रसिद्ध आहे. या बंदरावर कनकदुर्ग, गोवा किल्ला, फत्तेगड हे भुई किल्ले तर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे. सुवर्णदुर्ग किल्ला हा दापोलीतील सर्वात जुना किल्ला आहे. सो आता जिजू तुम्हाला अजून थोडीफार माहिती देतील या हरणे बंदराबद्दल. हरणे बंदरावर आशियातली सर्वात मोठी माशांची बोली आणि मार्केट भरतो. तर आता आपण पाहू शकता की जवळजवळ 100 ते 150 बोटी या ठिकाणी आलेल्या दिसत आहेत. बरोबर 4 वाजता इथे अनाऊन्समेंट होते. अनाऊन्समेंट झाल्यानंतर त्या बाहेर तुम्हाला छोट्या मोठ्या दिसतात आणि बैलगाड्या दिसतात. त्याच्यातून माशांची जी पाटे असतात त्या सगळ्या घेऊन येतात, आणल्या जातात. त्याच्यानंतर या ठिकाणी इथे बोली लागते. येणारे सर्व व्यापारी किंवा घाऊक कस्टमर असतात ते इथे हे घेतात, मच्छी घेतात. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही पाहू शकता की लोकल मच्छीमार आणि लोकल कोळी इथे थांबलेले आहेत. इथून घेऊन नंतर मग ते या ठिकाणी त्याचा सेल करतात. सोडे होतो हेत नाही याचे सोडे होतो. काय दे सोरायचे ताजा सोराय कोण अरे रे नोट सुट्टी आणि हाय सोडे सांगा दे ते सोरे देऊ इकडे सुकलाय बाई जाम सुकलाय सोडा. उन्हातला जाते सोरा दिवसभर रातभर. हे सोरा नाही सुकलाय.
1200 रुपये 1500 रुपये किलो 1200 बाय सुकलाय नाही अजून बोल कमी करून देणार ग दीदी ते उभी राहून मारले मालू पण नको घरी नेऊ कसं 1500 पूर्ण मानलाय मालू पण काय बोलताय काय कमी होणार बोलायला पैसा नाही आणि सर्व उभी राहा जरा 2 मिनिटं उभी राहा घेऊ नको बघायला पैसे नाही लागत घ्यायला लागतात स्वरा सुकर बघून जा परवडला तर वय बोले नाही तर तो उभा लावलेला आहे कोलंबीचाच फक्त तो असा उभा लावलेला म्हणजे वाल्यापर्यंत तो असं काढायचा नाही तो तसाच ठेवायचा एवढा मोठा नको बारीक बारीक हा 1400 तो 1500 कमी होता दीदी 2 मिनिटं उभी राहा तुला दाखवते आंबाडी घ्यायची मला आंबाडी तुम्ही बघू शकता इथे कशा बैलगाडीच्या सहाय्याने माशांच्या पाट्या आणल्या जातात आणि त्यांच्या लिलावासाठी इथे ठेवल्या जातात. पण लिलाव हा डॉट 4 वाजताच सुरू होतो जरी कोणी पहिल्या पाट्या आणल्या असतील तरी. तू इथे राहशील जा इथे बस हलवा आमची बैलगाडी भेटेल हलवा भेटेल लवकर गर्दी करावी आमच्या कटिंग करणाऱ्या मावशी हे दाखव इकडे कटिंग करणाऱ्या आमच्या कटिंग करणाऱ्या मावशी सगळ्या आलेल्या आहेत तिथे साईडला धक्का हलवा हे ओली भजी आहे करली आहे इकडे कोळंबी हे निवते डोमा आहे का हे काय एकदम फ्रेश आहे जापानी होते इकडे खपायचं एक जागा मला खल्ली 600 रुपये
650 650 एवढी काय एवढ्या 650 650 आणि 800 रुपयाच्या वरती बोलणार बोला 650 बोला करली 650 650 650 बोला करली 650 650 बोला किलो बोला गोटी बोला इकडे 200 रुपये 200 150 150 बोला 150 करण्याची मी झाली आहे कोण घेऊन गाडी परत कोणी गेला 1500 800 रवाना गेला 1800 रुपये 500 रुपये 500 बोला 500 रुपये 500 रुपये 500 रुपये दोघांचे 500 हो आहे तसे तर काय करणार 500 झाले 500 रुपये दोघांचे 500 रुपये इकडे आले नाही नको 350 400 ला उचल 100 रुपये 400 मला कोलंबी मला 200 ला आपण काय खात नाही 500 देणार कोलंबी जाडी आहे काची आहे एकदम बारकी नाही चांगली आहे लोक विकत नाही बघा मस्त आहे खूप बारीक गाडी इथे तुम्हाला सर्व साईजचे थर्माकोलचे बॉक्सेस सुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्हाला फिश कुठे लांब न्यायची असेल तर आणि बर्फ सुद्धा इथे तुम्हाला भेटून जाईल. सो अशा प्रकारे आम्ही माशांचा लिलाव बघून निघालो हॉटेलला जायला. सो घरी येऊन थोडा रेस्ट केलं आणि जेवलो. बाकीने खूप छान असं कोळंबी रस्सा केला होता, पापलेट फ्राय, खूप अप्रतिम जेवण होतं नॉनव्हेजमध्ये. अगदी घरगुती पद्धतीने खूप छान असं जेवण ते लोक प्रोव्हाइड करतात. तुम्ही जर हरणे बंदरवरनं फिश घेतली आणि तर तुम्हाला इथे घरगुती पद्धतीने बनवून हवी असल्यास ते इथे बनवून सुद्धा देतात.
सो अशा प्रकारे रात्री थोडं जेवून रेस्ट करून आम्ही निघालो माणगावला आमच्या घरी जाण्यासाठी. तसंच आम्हाला घरी जाता जाता काजू फॅक्टरी सुद्धा बघायला भेटली. त्याचीही थोडीफार माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. काजू फॅक्टरी हे दापोली तालुक्यातील एमआयडीसी एरियामध्ये आहे. काजू फॅक्टरी ते लाडघर बीचचे अंतर हे अप्रॉक्स 21 ते 22 किलोमीटर आहे. काजू प्रक्रिया उद्योगाची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. जसे की झाडावरून पडलेले काजू गोळा करतात किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुवून 4 दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया 90 ते 100 सेल्सिअस तापमानात 45 मिनिटं उकळून घेतात. हे कार्य बॉयलर वापरून केले जाते. बिया तशाच 12 तास सावलीत वाळवतात. त्यासाठी ड्रायर ही मशीन वापरतात. दुसऱ्या दिवशी बिया काजू बी कटरने या मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून त्या सुमारे 8 तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्याचे पॅकिंग केले जाते. असा वरती लावायचा बघ. हा दाखवतो ना. ग्रेडिंग फायनल टेम्परेचर कंट्रोलर आहे आयटमचा. मेन स्विच आहे. हे टेम्परेचर सेट पॉईंट्स आहे. अशा ट्रे असतात. त्या ट्रे जातात. हे प्रशांत इकडे आहे. स्टीम आहे काय? 8 मिनिट बॉईल करून हा काजू असं निघतो बाहेर. बाहेर झालेलं आहे पाणी पण येत असेल ना त्याच्यानंतर गरम नाही. पण हे कसं म्हणतात ते पूर्ण स्टीम त्याच्यात टाकतं. ही आहे ना ही स्टीम. हे ट्रे असे फिरलेले कॉईल असतील. कॉईल आहेत त्याच्यातनं स्टीम जाते. ओके म्हणजे ते मिक्स होत नाही. मिक्स नाही. फॅक्टरीच्याच बाजूला एक त्यांचे छोटे शॉप आहे. तिथे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे काजू किंवा इतरही वस्तू विकत घेऊ शकता. जसे की तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं, पापड, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस हे सर्व भेटून जाईल.
सांगा कोणते पाहिजे तुझे 280 वाले 575 द्या पुदिना द्या पुदिना. तर इथून थोडीफार खरेदी केल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.